नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण ही सिरीज पूर्णतः मराठीमध्ये घेत आहोत। यातील पहिली 5 कलम आपण शिकलेलो आहोत। आज आपण 6वं कलम शिकणार आहोत। सध्या आपण नागरिकत्व हा जो टॉपिक आहे, या नागरिकत्व टॉपिकबद्दल आपण स्टडी करत आहोत। त्या नागरिकत्व टॉपिकामधील पुढचं जे महत्त्वाचं कलम आहे, कलम नंबर 6, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। चला, थोडं इंटरेस्टिंग कलम आहे। कलम नंबर 6 कशाबद्दल बोलतं तर लक्ष देऊन पहा। पाकिस्तानामधून स्थलांतर करून, म्हणजे पाकिस्तानामधनं जी लोक भारतामध्ये आलेली आहेत, पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींच्या नागरिकत्वाचा हक्क, म्हणजे जे व्यक्ती पार्टिशन नंतर पाकिस्तानमधनं भारतामध्ये आलेली आहेत, तर या नागरिकांच्या नागरिकत्वाबाबत काय हक्क त्यांना अवेलेबल आहेत त्याबद्दलचं कलम आहे। या ठिकाणी एक महत्त्वाची डेट आहे, लक्षात घ्या। डेट आहे 19 जुलै 1948। ही डेट लक्षात घ्या। कारण काय होतं, मी तुम्हाला सांगितलं, कलम कळण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी थीम कळणं गरजेचं आहे। या ठिकाणी थीम पेक्षा महत्वाचं आहे 19 जुलै 1948। ही डेट पक्की लक्षात घ्या। मी तुम्हाला 1 बाय 1 हा मुद्दा व्यवस्थित समजावून सांगतो, लक्ष देऊ नाही का। या ठिकाणी जो शब्द आला विवक्षित म्हणजे काय, तर विवक्षित म्हणजे काय, विशिष्ट, डेफिनेट, स्पेसिफिक। म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की आर्टिकल 6 स्पेसिफिकली किंवा पर्टिक्युलरली फक्त त्याच व्यक्तींसाठी लागू होतं ज्या व्यक्तींनी पाकिस्तानमधनं भारतामध्ये स्थलांतर केलेलं आहे। आर्टिकल 6चा उल्लेख किंवा ऍप्लिकेशन फक्त कोणासाठी आहे, ज्या व्यक्तींनी पाकिस्तानमधनं भारतामध्ये स्थलांतर केलेलं आहे त्या व्यक्तींसाठी आर्टिकल 6 आहे। आपण याचा पहिला उपकलम समजून घेण्याचा प्रयत्न करूया। चला, आता यामध्ये काय म्हणणं आहे, तर पहिला पॉइंट काय म्हणतं की अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी, म्हणजे आर्टिकल 5 मध्ये काय म्हणलं, याचा आर्टिकल 6 वर परिणाम होणार नाही। अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती, म्हणजे कोणतीही व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रामध्ये, आता म्हणजे काय, आजच्या घडीला, इव्हन आज सुद्धा ऍप्लिकेबल आहे, आता पाकिस्तानामध्ये समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रामधून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती, म्हणजे आता समजा सध्याच्या घडीला जो भाग पाकिस्तानमध्ये आहे किंवा त्यावेळी जो भाग पाकिस्तानामध्ये होता त्यातनं एखादी व्यक्ती स्थलांतर करून जर भारतामध्ये आलेली आहे, तर त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत काय नेमकी तरतूद आहे, तर त्या व्यक्तीबाबत पहिला मुद्दा काय म्हणतो, तर तिचा, म्हणजे त्या व्यक्तीचा स्वतःचा किंवा तिच्या मात्या पित्यापैकी कोणाही एकाचा किंवा तिच्या आजोबा आजींपैकी कोणाही एकाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, तुम्हाला आठवत असेल, आपण पॉलिटी स्टडी करताना काय करतो, महत्वाची ऍक्ट शिकतो, 9चा कायदा, 19चा कायदा, 35चा कायदा। मग यांचं काय म्हणणं की 35च्या कायद्याच्या वेळी जो भारत होता, 35च्या कायद्याच्या वेळी जो भारत होता, 35च्या कायद्याच्या वेळी भारत आणि पाकिस्तान वेगळं असं काही नव्हतं, बरोबर। सो भारत आणि पाकिस्तान दोन्ही ठिकाणी जे सध्या भारत पाकिस्तान आहेत, या दोन्ही काय होतं, 1935च्या कायद्याच्या वेळेस एकच होतं। तर त्या ठिकाणी ज्यांचा जन्म झालेला असेल, पहा आता परत एकदा सांगतो, पहिला मुद्दा काय म्हणतो, जर त्या व्यक्तीच्या मात्या पित्यापैकी कोणाही एकाचा, आजी आजोबांपैकी कोणाही एकाचा जन्म जर 1935च्या कायद्याच्या वेळी जो भारत होता, जी भारताची व्याख्या केली गेली होती, त्यात जर जन्म झाला असेल तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळेल, तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळेल। म्हणजे आर्टिकल 6 मध्ये तुम्हाला जर नागरिकत्व मिळायचं असेल तर महत्वाचं काय, एक तर तुमचा जन्म भारतात झालेला असावा, आई वडिलांपैकी कुणाचा तरी जन्म भारतात झालेला असावा, किंवा आजी आजोबांपैकी कुणाचा तरी जन्म कुठं झालेला असावा, 1935च्या कायद्याच्या वेळी जो भारत होता। 35च्या कायद्यामध्ये जी भारताची व्याख्या होती, 35च्या कायद्यानुसार जे राज्यक्षेत्र भारतामध्ये येत होतं त्या ठिकाणी जर जन्म झाला असेल तर तुम्हाला नागरिकत्व मिळेल। पण याला काही अटी आहेत, काय आहे पहा, दुसरा क्लॉज काय म्हणतो पहा, ख काय म्हणतो, ख अशा व्यक्तीने, असा व्यक्ती म्हणजे कोण, ज्याचा किंवा ज्याच्या आई वडिलांचा किंवा ज्याच्या आजी आजोबांचा 35च्या कायद्याच्या वेळेस जो भारत होता इथं जन्म झालेला आहे, अशा व्यक्तीने आता काय करायला हवं, पहिला मुद्दा अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असलेल्या बाबतीत आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून, म्हणजे 19 जुलै 1948च्या अगोदर स्थलांतर केले, तर ज्या दिवशी स्थलांतर केले त्या दिवसापासून ती भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी असेल तर, सामान्यतः निवासी असायला हवं।
म्हणजे 48च्या अगोदर जर स्थलांतर करून भारतात आलेले असतील तर भारतामध्ये काय सामान्यतः निवासी असणं गरजेचं आहे. यात्रा दुसरा क्लॉज काय म्हणतो पहा, ख मधला दुसरा क्लॉज पहा, हे काय म्हणतं लक्षात नाही का, तर अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवशी किंवा त्यानंतर जर स्थलांतर केलं असेल तर, मग आपण पहिला पॉइंट काय पाहितला, 19 जुलै 1948च्या पूर्वी. आता आपण काय पाहतोय, 19 जुलै 1948च्या नंतर जर स्थलांतर केलं असेल, 19 जुलै किंवा 19 जुलै 1948च्या नंतर जर स्थलांतर केलं असेल तर या बाबतीत तिने नागरिकत्वासाठी डोमिनियन ऑफ इंडिया, हे केव्हा आलं, 15 ऑगस्ट 1947 आलं. डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने नोंदणी संबंधात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे या सरकारने जे ठरवलेला नमुना आहे किंवा जी पद्धत आहे, या संविधानाच्या प्रारंभापूर्वी केलेल्या अर्जावरून अशा अधिकाऱ्यांनी त्याची भारताची नागरिक म्हणून नोंद केली असेल तर त्याला नागरिकत्व मिळेल. 19 जुलै 1948च्या अगोदरच्या लोकांना सुद्धा नागरिकत्व मिळेल, नंतरच्या लोकांना सुद्धा नागरिकत्व मिळेल. पण महत्वाचं काय, त्यांचा जन्माची अट, दुसरं त्यांच्या नोंदणीची अट. याला आणखी एक शेवटची किनार आहे, ती काय म्हणते पहा, शेवटची किनार. मग अशा लोकांना या संविधानाच्या प्रारंभी भारताचे नागरिक मानली जाईल, त्यांना नागरिक मानलं जाईल. परंतु असे की कोणताही व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकापासून लगत पूर्वीच्या दिनांक 6 महिने भारताच्या राज्यक्षेत्रात निवासी असल्याशिवाय तिची याप्रमाणे नोंदणी केली जाणार नाही. ज्या दिवशी अर्ज करतोय त्याच्या अगोदर 6 महिने मात्र त्याने कंटिन्यू भारतामध्ये राहायलाच हवं. याला आपण सामान्य रहिवास म्हणतो, तरच त्याला नागरिकत्व मिळेल, अन्यथा नागरिकत्व मिळणार नाही. लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत. हे जर तुम्ही समजून घेतले तुमची उत्तरं नक्की करेक्ट येतील. सर्वांना शुभेच्छा.